निवडणूक आयोगाच्या यादीत नाव अपक्ष म्हणून नोंदवलं गेलं, पण हातात चिन्ह मात्र थेट राष्ट्रवादीचं घड्याळ आलं. एबी फॉर्म भरूनही तो गहाळ झाला आणि एका महिला उमेदवाराचा राजकीय प्रवास संपता राहिला. पिंपरी चिंचवडच्या राजकारणात नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे प्रशासनाला आपली चूक मान्य करावी लागली आणि उच्च न्यायालयाला यात मध्यस्थी करावी लागली? जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता शेवटच्या टप्प्यात आलाय. अवघ्या 10 दिवसांवर मतदान येऊन ठेपलं असून गल्लीबोळापासून ते मोठ्या इमारतींपर्यंत प्रचाराचा धुराळा उडलाय. उमेदवार रात्रंदिवस मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री भोंडवे यांच्याबाबत एक अजब प्रकार घडलाय. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आणि पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म वेळेत सादर केला होता. मात्र अर्ज छाननीच्या वेळी प्रशासनाकडून त्यांचा हा एबी फॉर्म गहाळ झाल्याचं सांगण्यात आलं. अधिकृत पक्षाचा फॉर्म नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना थेट अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केलं. एखाद्या उमेदवाराचा एबी फॉर्म गहाळ होणं ही साधी गोष्ट नव्हती. यामुळे जयश्री भोंडवे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. पक्षाचं अधिकृत चिन्ह न मिळाल्यास मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. निवडणुकीच्या निकालावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र जयश्री भोंडवे यांनी प्रशासनाच्या या गलथान कारभाराविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात त्यांनी केवळ तोंडी दावे केले नाहीत, तर तांत्रिक पुरावे सुद्धा सादर केले. त्यांनी अर्ज भरतानाचे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओग्राफी आणि इतर सर्व कागदपत्र न्यायालयासमोर मांडली. या पुराव्यांवरून हे स्पष्ट झालं की त्यांनी खरंच वेळेत फॉर्म भरला होता आणि चूक पूर्णपणे प्रशासनाची होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि निवडणूक आयोगाला यावर स्वतंत्र सुनावणी घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिन्ह वाटपाच्या दिवशीच तातडीची सुनावणी घेतली. सर्व पुरावे पुन्हा एकदा तपासले गेले आणि तेव्हाही आयुक्तांच्या ही बाब निदर्शनास आली की जयश्री भोंडवे यांनी वेळेतच एबी फॉर्म दिला होता. अखेर प्रशासनाला आपली चूक सुधारावी लागली. जयश्री भोंडवे यांचा अर्ज तांत्रिकदृष्ट्या अपक्ष राहिला असला तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिकृत घड्याळ हे चिन्ह देण्यात आलं. अपक्ष उमेदवार, बंड केलेले उमेदवार यामुळे आधीच खूप गोंधळ आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चुका जर प्रशासनाकडून होणार असतील तर ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखी आहे. निवडणूक आयोगाच्या या चुकीवर तुमचं मत काय? या प्रकारच्या चुका होणं उमेदवारांना किती महागात पडू शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.